आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। शिवसेनेच्या मागणीला यश, शिंदखेडा येथे मका खरेदी नोंदणी केंद्र सुरू। शिंदखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दीर्घकालीन मागणीला अखेर यश आले असून मका खरेदीसाठी नोंदणी केंद्र शिंदखेडा येथे सुरू करण्यात आले आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा केल्याने प्रशासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। तालुक्यात मोठ्या प्रमाणावर मका उत्पादन होत असताना नोंदणी केंद्र नसल्याने शेतकऱ्यांना नोंदणीसाठी दोंडाईचा येथे जावे लागते। यामुळे वेळ, खर्च आणि त्रास सहन करावा लागतोय। ही बाब लक्षात घेऊन शिवसेनेने शेतकऱ्यांच्या वतीने आक्रमक भूमिका घेत तात्काळ नोंदणी केंद्र सुरू करण्याची मागणी प्रशासनाकडे केली होती। नोंदणी केंद्र सुरू झाल्यानंतर जिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी केंद्रास प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली। यावेळी नंदकिशोर पाटील, सागर देसले यांच्यासह शेतकरी कार्यकर्ते आकाश आखाडे, आकाश बोरसे, देवेंद्र आखाडे उपस्थित होते। केंद्राच्या कामकाजाची माहिती घेत शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या। या निर्णयामुळे शिंदखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून आता मका खरेदी व नोंदणीची सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध झाली आहे। शिवसेना शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि न्यायासाठी पुढेही ठाम लढत राहील असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आलाय। संपादक यादवराव सावंत, शिंदखेडा माझा। आम्ही माननीय तहसीलदार साहेबांना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने परवा निवेदन दिलं होतं की मका खरेदी केंद्र जे आहे म्हणजे मका नोंदणी केंद्र आपण शिंदखेड्या जसं दोंडाईच्याला शेतकऱ्यांना नोंदणी करावी लागते आणि नरढाणा खालचा जो बाईकडे शिंदखेड्याचा जो भाग आहे या शेतकऱ्यांना सुद्धा दोंडाईच्याला जावं लागत होतं। त्यासाठी आम्ही तहसीलदार साहेबांना मागणी केली आणि आजपासून माननीय राजेंद्र देसले, भगवान पाटील यांनी या ठिकाणी जे सोसायटीचं या ठिकाणी जुनं ऑफिस आहे शिंदखेड्याला, या ठिकाणी मका नोंदणी केंद्र सुरू केलेलं आहे। शेतकऱ्यांना मी आव्हान करतो की आपण दोंडाईच्याला न जाता ज्याला शिंदखेडा परवडेल, जवळ वाटतं त्यांनी शिंदखेड्याला मका नोंदणीसाठी यायचे। सोमवारपासून नेहमीप्रमाणे या ठिकाणी मका नोंदणी होणार आहे, म्हणून मी शेतकऱ्यांना आव्हान करतो की आणि शिवसेनेच्या जे आंदोलन होतं ते आता म्हणजे आम्ही तात्पुरता स्थगित करतोय, नाही तर अन्यथा आम्ही तहसील कार्यालयावर शिंगाडा मोर्चा काढणार होतो। परंतु या ठिकाणी शेतकऱ्यांची सोय झाली, शेतकऱ्यांसाठी मका नोंदणी केंद्र सुरू झालं, म्हणून आम्ही त्या आंदोलनाला स्थगिती देणार आहोत। परंतु शेतकऱ्यांना आव्हान करतो की आपण फक्त येताना आपण खाते उतारा, सातबारा उतारा, त्याचप्रमाणे बँक पासबुक आणि आधार कार्ड हे सोबत आणायचं आणि या ठिकाणी नोंदणी करायची, असे आव्हान मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने सर्व शेतकरी बांधवांना करतो। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.